4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची रयत सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 4 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमानं अमानुष अत्याचार करून जीवे ठार करणाऱ्या दोषी नराधमास जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने दिनांक 20 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात आली आहे। मुली व महिलांवर अत्याचार करून जीवे मारण्याच्या घटना वारंवार महाराष्ट्रात घडत असल्याने लहान मुली व महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। समाजात लिंगपिसाट विकृत नराधम राजरोसपणे मुलींना टार्गेट करून त्यांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणत असून सरकार फक्त कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याचे फक्त आश्वासन देत आहे। जोपर्यंत अत्याचार करणाऱ्या विरोधात कठोर कायदे होत नाही तोपर्यंत मुली व महिलांना मुक्त समाजात वावरता येणार नाही। मुली जर शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त बाहेर गेल्या तर ती घरी येईपर्यंत घरच्याच्या मनात भीती असते। एकीकडे केंद्र सरकारने महिलांना समान अधिकार दिले असले तरी भयमुक्त जगण्यासाठी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवले पाहिजे, तेव्हाच लिंगपिसाट नराधमांवर जरब बसणार आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 4 वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून निरपराध बालिकेस जीवे ठार केल्याची घटना अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद असून माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे। अशा विकृत दोषी नराधमावर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देऊन 4 वर्षीय मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने दिनांक 20 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांच्या मार्फत करण्यात आली। निवेदनावर प्रदेश सचिव प्रमोद वाघ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबा गरुड, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शहर अध्यक्ष प्रदीप मराठे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, तालुका संघटक दीपक देशमुख, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष धनराज मराठे, शहर संघटक शिवाजी गवडी, उपाध्यक्ष सतीश पवार, कार्याध्यक्ष प्रकाश गवडी, सुधीर पाटील, अभिजित शिंदे, नितीन नागणे, वाल्मिक जावरे, राकेश भवर, शंकर निस्ताने, शंकर पवार, सुनील पवार यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी चाळीसगाव प्रतिनिधी विकी पानकर। जय किसान, जिल्हा नाशिक, तालुका मालेगाव या नगरीमध्ये डोंगराळे गावात एक अमानुष प्रकार घडलेला आहे। एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा जीव घेतलेला आहे। त्या हरामखोर विजय खैरनारला लवकरात लवकर फर्स्ट ट्रॅकवर घेऊन फाशी देण्यात यावी अशी संपूर्ण रयत सेनेची चाळीसगाव वासियांची मागणी आहे। मी संपूर्ण त्रिदल सेना रयत सेना यांच्या वतीने नाशिक शासन प्रशासन यांना विनंती करतो की आपण स्वतः सांगतात की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, या बालेकिल्ल्यात जो अमानुष प्रकार घडलेला आहे हे खरोखर महाराष्ट्राला काळिमा पोचण्यासारखी घटना आहे। कुठलाही आचार विचार न करता, कुठल्याही पक्षाला बळी न पडता, कुठल्याही समाजाला पाठीमागे न घालता त्या हरामखोर विजय खैरनारला फर्स्ट ट्रॅकवर घेऊन फाशी झाली पाहिजे। कारण हा विचार आणि उमेश पार दुसऱ्या राज्यात जाऊन महाराष्ट्राची काळिमा खराब होते। अशा काळिमा खराब करणाऱ्या हरामखोराला नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी आमची संपूर्ण रयत सेनेच्या माध्यमातून शासन प्रशासन दरबारी मागणी आहे। बाकी लवकरात लवकर हा विचार करून त्याला सजा व्हावी हा आमचा पहिला मुद्दा आहे। का जर झाला नाही शासन प्रशासन दरबारी आम्ही हीच विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल आणि शासन प्रशासनाला याचा जबाब द्यावा लागेल। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।